खेळल्यात. चर्चा त्याही गोष्टीची होणार आहेत आणि सध्या कुणबी चषकामध्ये खेळणारे मंडणगडचे खेळाडू त्यांची चर्चा होणार आहेत. पुण्याला खेळायचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळायचा होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता, परंतु शेवटी थोडंसं मन बदललं. एक सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट धावसंख्या धावफलकावरती 4. यापूर्वी आपण प्रशांत नादवडे सर यांचा आवाज ऐकलाय. त्याच्यापूर्वी आपण आमचे जवळीक मित्र सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असताना त्याच्यानंतर समालोचन या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहिलं ते अल्पेशजी जोशी, अर्थातच जॉन्टी दादा यांनाही आपण पाहिलं. पुढचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, कंट्रोल पूल म्हणता येणार नाही, तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 5. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आणि या मैदानावरती सध्या सुरू आहे कुणबी चषकाचा हा क्रिकेटचा थरार. अगदी अनुभव प्रत्येकालाच माहित असतो, ही स्पर्धा एका वेगळ्या लेवलची असते. बॉल चाललाय सरळ, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कुणबी चषक चौकार. पाहायला मिळतं चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. अध्यक्ष म्हणून नेहमी आपण कुणबी चषकामध्ये पाहिलं तर आदरणीय हेमंत शिगवन साहेब, सचिनजी माली साहेब असतील, एक गोड असं व्यक्तिमत्व दत्ताराम गोठल साहेब यांना देखील आपण सातत्याने पाहत असतो. आदरणीय विनोदजी गोठल जे क्रीडा प्रमुख म्हणून सातत्याने आपण ज्यांना पाहतायत. अनंत रटाडेजी क्रीडा प्रमुख म्हणून त्यांना देखील आपण पाहिलं. हेमंत दुसारजी एक आमचे जवळचे मित्र आणि गोड असं व्यक्तिमत्व आहेत. मंडळाचे सचिव आहेत विजय जेनेकर यांनाही आपण सातत्याने पाहतात. सचिनजी दुसार, रघुनाथजी पोस्टुरे, मारुतीजी पलनकर, विकासजी रटाटे, दर्शनजी फनसे आणि नामदेवजी पलनकर. अगदी महत्वाची काही नावं आहेत ती तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते संपूर्ण सातत्यानं आयोजकांच्या भूमिकेमध्ये असतात. विकेट मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर टीम बोरखत धावा धावफलकावरती 9. एक विकेट त्यांनी मात्र मैदानाच्या मध्ये गमावलंय. डीजे तालुक्यामध्ये कुणबी क्रीडा असोसिएशन मध्ये देखील सुरू आहेत. कुणबी चषकामध्ये आपले सर्व खेळणारे खेळाडू नारंगीच्या या ऐतिहासिक क्रीडा मैदानावरती सध्या खेळतायत. सेकंड ओव्हरला सुरुवात. प्रणित पहिला बॉल लोवर फुल टच बॉल बिटवीन द गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एनवरती आता रुपेश जोशी आपल्याला पाहायला मिळतील आणि रुपेश जोशी यांनी जर लगातार 3 6 मारले तर उमेशजी धाडसे माप्रल तरी बंदरवाडीचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हे त्यांच्यासाठी मात्र दिलं जाणार आहे. दादूस या नावाने प्रसिद्ध असणारे उमेश धाडसे माप्रल तरी बंदरवाडी या संघाचे खेळाडू केसीसी माप्रलचे, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हे रुपेश जोशी यांना मात्र या ठिकाणी दिलं जाईल. सध्या स्ट्राईक एनवरती तेच आहेत. धावा धावफलकावरती 10. पायावरचा बॉल होता त्याला मात्र फ्लिक केलाय. बॉल चाललाय सरळ ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगाने मिड विकेट मधून पुढे आला. फिल्डिंग चांगली केल्यात. मैदानाच्या मध्ये तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच, तुम्ही कसे खेळणार आणि आज कसा खेळ दाखवणार या बऱ्याचशा गोष्टीवरती मात्र सध्या मैदानावरती नजरही आहेत, लक्षही दिलं जात आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. 11 धावा, 1 गडी बाद.
संपूर्ण आपली कुणबी क्रीडा कमिटी जी आहे ना, जी तालुक्याची कुणबी क्रीडा असोसिएशन आहेत, या सर्वांची भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. ओ फटका खेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी आहे का? नाही, अगदी दोघही एकमेकांकडे पाहत राहिले आणि बरोबर त्यांच्या मध्ये बॉल पडलाय. आता बाकी खेळाडू तेच सांगतात, बाबा एकाला कॅच वरती पोहोचायचे आहेत, वेट म्हणून आवाज द्यायचा आहे, कॅच तुम्हाला पकडणं गरजेचं आहे, अपेक्षित आहेत. लॉंग ऑफचा खेळाडू थोडा नाराज आहे, तोही सांगतोय सातत्याने तुम्हाला या कॅच वरती पोहोचायचं, तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न जर नाही केले ना तर मैदानाच्या मध्ये या गोष्टी घडू शकतात. एकदा की या मैदानावरती तुम्हाला संधी मिळाली, तुम्हाला चान्स मिळाला, मग मैदानाच्या मध्ये अनेक सारे बॅटर या मैदानावरती आपला धुमाकूळ घालत असतात आणि ते सातत्याने आपण पाहिलेलं आहे. धाव फलकावरती 13. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतात. आता रनआउटची संधी आहे मैदानाच्या मध्ये. आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल, फलंदाज बाद, कॉन. साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी मंडणगड तालुका कुणबी सेवा आणि कुणबी चषक या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहेत. थँक्यू सो मच. आपण केलेलं सहकार्य या संपूर्ण कुणबी चषकासाठी हे आपलं महत्वाचं आहे, त्याबद्दल मनापासून आभार. बागपुटला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र वेगानं बॉलवरती धावतोय कव्हर मध्ये. सुपर्यंत जाऊन बॉलला फील्ड केला जाईल तोपर्यंत डबल कंप्लीट झालाय. वातावरणामध्ये बदल होतोय सातत्याने. आपण पाहिलं तर ऊन सावळीचा खेळ सुरू आहे. कधी पाऊस येईल नाही येईल याची देखील आता खात्री नाहीये, कारण वर्षभर प्रत्येकाला माहित आहे कधीही पाऊस पडतो. अवकाळी पावसानं भरपूर काही गोष्टी अगदी नुकसान पाहायला मिळत आहेत. आता बऱ्याचशा ठिकाणी पाऊसही पडतोय, पावसाच्या सरी बरसत असताना पाहायला मिळत आहेत. आणि जशी पावसाची सुरुवात झाली कोकणामध्ये, मग सर्वाधिक जास्त मजा असतात. दऱ्या खोऱ्यांमध्ये वाहणारं पाणी, तिथून डोंगरावरून येणारं पाणी, या सर्व काही गोष्टी खूप महत्वाचे असतात. निसर्गरम्य वातावरण तिथे असतं. पुण्यात मात्र हवेमध्ये खेळलाय बॉल. आता पॉइंटचा खेळाडू हलकासा तो थोडा बाहेर आलात आणि तिथून मात्र त्यांना हा कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद, आणखीन एका विकेटचं पतन, कॉन. करूयात अनंत रटाटे साहेब यांच्या सोबत टॉस केला जातोय. देवारेचा संघ एका बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे, रानवलीचा संघ एका बाजूने असणार आहेत. रटाटे साहेब यांच्या सोबत टॉस आणि टॉस वरती टेल आलाय. हेड मागितला होता, टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन असणार आहे? बॉलिंग. कसं वाटतं आयोजन? कुणबी चषक खेळताना किती उत्सुकता होती आणि इथे आल्यानंतर आता हा उत्साह पाहिल्यानंतर? कुणबी चषक या कमिटीचं आयोजन तर चांगल्या प्रकारे असतं आणि यावर्षी पण आयोजन त्यांनी चांगल्या प्रकारचं केलं आहे आणि खेळपट्टी पण चांगल्या प्रकारे आहे तिथे. संपूर्ण संघ तुमचाच पाहायला मिळेल की काही कमी खेळाडू आहेत? नाही, संपूर्ण संघ आमचा उपस्थित आहे, सर्व पाहायला भेटेल. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. दुसऱ्या बाजूला दुसरे कॅप्टन आमच्या जोडीला जॉईंट आहेत. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची, बॅटिंग करावी लागणार आहे. काय वाटतं 4 षटकामध्ये मैदानावरती धावा? 40+. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे त्याच्यामुळे कॅमेरामॅन रोहित चौधरी थँक्यू सो मच. आपण जाऊयात लगेचच मैदानाच्या दिशेने. रटाडे साहेब थँक्यू, आपले मनापासून आभार आहेत. आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. ओ काय कडक फटका खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार. मल्टील धावा 6 षटकार. मध्ये कनेक्शन, चांगलं टायमिंग सहित या बॉलला मात्र फेकून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिडल ऑफ द बॅट, परफेक्टली कनेक्शन. सर्व काही गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात.
कुणबी चषक म्हटलं तर भरपूर सारी वॉचिंग सातत्याने युट्यूबलाही असतात. सध्या डीबीएन लाईव्हला देखील बरेच जण पाहतात, त्यांचेही स्वागत. हलक्या हाताने चेंडूला मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ढकलून दिलेत. सिंगल कंप्लीट झाल्यात. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टिंग दुसरी धाव कंप्लीट होईल का? हो, रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानाच्या मध्ये सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 23 धावा. सध्या या मॅचचा आनंद आपण पाहिलं तर कमलेशजी चव्हाण तेही घेत आहेत, त्यांचेही स्वागत आहेत. रामचंद्रजी शिगवण तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. दर्शन पवार, प्रदीपजी वी सोरघे, बरेच जण आहेत ज्यांनी शुभेच्छा दिल्यात संपूर्ण स्पर्धेला. प्रत्येकाला आवडणारी स्पर्धा. खूपच बाहेरचा बॉल, पंच वलटायत, 2 हात हवेमध्ये फैलावतात, दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावा 24. थोडं लोअर फुलटच बॉल घेऊन खेळण्याचा प्रयत्न, त्याला ड्राईव्ह केला, त्याला सन्मान दिलायत, हलक्या हाताने बॉलला ढकलून दिलायत. तुम्ही कसे खेळणार किंवा मैदानाच्या मध्ये तुमचा इंटेन तुम्ही कसा दाखवणार याची देखील चर्चा सध्या मैदानाच्या मध्ये आहे. पुढचा बॉल आखोड टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र चाललाय तिथे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा. सिंगल वरती समाधान, सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 26. धावा धावफलकावरती आहेत. सध्या षटक सुरू आहे 30. कुणबी चषकाचा क्रिकेटचा थरार ना भूतो ना भविष्य असा हा खेळ. ओ, प्रॉपर कनेक्शन नाही झालं, बॅटमध्ये बॉल नाही आला. मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन झालं असतं तर मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग यांच्या डोक्यावरून बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. फक्त आपण अंदाज वर्तवू शकतो, परंतु जे काही करायचं आहे त्या मैदानाच्या मध्ये बॅटरला करून दाखवायचं आहे. गोलंदाज देखील प्रयत्न करतायत त्यांच्यापासून कसं वाचायचं, तिथे कसा बॉल डिलिव्हर करायचा, कुठे टाकायचा, या सर्व काही गोष्टीचा अभ्यास त्याने देखील सध्या मैदानावरती केलाय. शेवटचा बॉल बाकी या 3ऱ्या ओव्हरमधील. ओव्हर द विकेट सोडून दिलाय बॉल. सोडून का दिलाय आता मला हा प्रश्न पडलाय, कारण इतका शॉर्ट बॉल होता, यष्टांचा तो वरून गेलाय, तुम्ही शफल झाले, यष्टांच्या बरोबर वरून बॉल गेलायत आणि पंचाने देखील त्याच गोष्टी त्या बॅटरला सांगितल्या आहेत की हा बॉल तुम्ही मिस केलायत. अगदी चुकी ही बॅटरची मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपलायत, धावफलकावरती धावा आहेत. टीम बोरखतच्या 26ला 3 विकेट. या आपण जावं डीजे राजकडे. ऐकत संगीत. थँक्यू. 3 ही आतापर्यंत कंडिशन. 4थ्या षटकासाठी गोलंदाज मिस्टर प्रणित. स्ट्राईकला विश्वास. ज्याला विश्वासाचा खेळ मैदानाच्या मध्ये आज दाखवावा लागेल या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक 2026. पहिला बॉल पुन्हा मात्र ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलवरती येईल फिल्डिंग करेल. अगदी वर्षभरापासून या स्पर्धेची प्रत्येक जण वाट पाहत असतो, कारण प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची असते. मानाची सन्मानाची स्पर्धा या मैदानावरती खेळली जात आहेत. सध्या कुणबी चषकचा आपण हा तरार पाहतायत. याच मैदानावरती येत्या शनिवार आणि रविवारी युवा चषक जो मंडणगडचा तोही मानाचा चषक आहे, तो देखील या मैदानावरती खेळला जाणार आहे.
कडक स्ट्रोक खेळलाय, मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला डिस्पॅच केलंय. षटकार. सर तो बॉल आपल्याकडे ठेवा. धावसंख्या धावफलकावरती 33-33 3 गड्यांच्या मोबदल्यात. जो फटका मैदानाच्या मध्ये अपेक्षित होता तो फटका आलाय विवेकच्या बॅटमधून. कडक स्ट्रोक. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा बाहेर टाकला. पहिल्याच बॅटरला ओळखलं, अगदी तो ऑन साईडला चांगला खेळतो हे पाहता मैदानाच्या मध्ये थोडं ऑफसाईडच्या दिशेने हा बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. आउटसाईड ऑफ स्टंप. चांगली लेंथ मात्र मैदानाच्या मध्ये सध्या दिसत आहेत. सध्या स्कोर कार्ड वरती जर तुम्ही पाहिलं ना 3-3-3 3.3 33ला 3 विकेट 3.3 ओव्हर. पुढचा बॉल आणखीन एक वेळा फटका तर चांगला खेळलाय. बॉल चाललाय अगदी हवेच्या झोतावरती सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कुणबी चषक. षटकार. कोकणामध्ये येत असताना किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सतत 2 नाद प्रत्येकाला आहेत. एक तर बैलगाडा शर्यतीचा नाद आणि दुसरा क्रिकेटचा नाद, जो कधी न सुटणारा नाद आहे. आणि आमचे डीजे ऑपरेटर सध्या तेच सॉन्ग वाजवत असताना पाहायला मिळत आहेत. 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. विवेक बुद्धीनं बॅटिंग सुरू आहेत. 9 मध्ये 22 केल्यात त्याने. पुण्यात मात्र टॉप दी बॅट लागलाय. थांबवलं त्याने कारण की स्ट्राईक त्याला ठेवायचे आहेत. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहेत. 39ला 3 ही आतापर्यंत कंडिशन मैदानावरती आपण पाहतायत. कसं खेळणार तुम्ही, कसं मैदानाच्या मध्ये किती धाब्यांपर्यंत पोहोचणार, संघाला किती धाब्यांपर्यंत घेऊन जाणार, ह्या सर्व काही गोष्टी मैदानाच्या मध्ये अगदी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या तुमच्या मायने देखील ठेवणार आहेत. 39ला 3 शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकातील. यानंतर मॅच देवारे वर्सेस राणवली त्यांच्यामध्ये टॉस झालाय. लोअर फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूचा ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी जवळपासून तिथे बॉल लढवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय, तोपर्यंत मात्र खेळाडू होणार बाद. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 40 टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलाय. ते 41 धाव्यांचं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये कंप्लीट करायचं आहे आणि 41 चेस होतील नाही होणार याची चर्चा देखील आपण काही वेळामध्ये मैदानाच्या मध्ये करणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात मॅचच्या दिशेने. डीजे
शेवरेचा संघ असेल, कलकवणे गावचा संघ असेल, बलदेवाडीचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. राज आणि त्यांची संपूर्ण टीम. निगडीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नांदगाव असेल, जाकमाता चिंचघर. हा आणि मंगेश बोथरे मैदानावरती आल्यात आणि त्यांच्यासाठी उमेश धाडसे दादूस यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. लगातार 3 सिक्सरसाठी आधी 1000 होतं, आता उमेशजी धाडसे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपले जवळचे मित्र आहेत मंगेशजी बोथरे आणि त्यांच्यासाठी ते मात्र पारितोषिक लावण्यात आलं आहे उमेशजी धाडसे यांच्या माध्यमातून. एक महत्वाचे खेळाडू आहेत, सातत्यानं परिचित असणार एक व्यक्तिमत्व म्हणून देखील आमच्या जोडीनं आदरणीय मंगेशजी बोथरे यांचं देखील आपण नाव घेऊ शकतो. येस सर, ओके रेडी. एका मॅच मध्ये त्यानं 50 धावा देखील केलेल्या आहेत. हाही त्यांचा इतिहास आहे, त्याच्यावरती नजर असणार आहेत. चला जाऊयात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. जशी सुरुवात व्हायला हवी ना, सुरुवात तशीच केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, गोलंदाजाचं स्वागत केलंय. पहिल्या बॉलवरती चौकारणं 4. त्यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पाठलाग करायचा आहे मैदानाच्या मध्ये तो 41-41 टीम गोठे खलाटी या संघाला. आणि जशी सुरुवात व्हायला हवी तशी सुरुवात मात्र मैदानाच्या मध्ये करण्यात आलाय. सेकंड बॉल, यावेळेचा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर गेलाय का, पंच मात्र त्याच गोष्टी विचारतायत की कुठे स्पर्श झालाय नाही झाला. आणि त्या गोष्टी जाणत असताना सरांनी मात्र दर्शवलाय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती 5. आज वयाची आपण पाहिलं तर 43वी 43 40 पार झाल्यात. आणि त्याच्यानंतर देखील कुणबी चषकाचा तो थरार मैदानाच्या मध्ये सध्या खेळतायत. ओ चांगला बॉल होता, थोडा पुढे टाकला, त्याला मात्र ड्राईव्ह करायचं होतं, शेवटी मन बदललं. तिथून मात्र बॉल आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, निर्धाव आलाय. डॉट बॉलची कहाणी मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. बोरकत देखील काही कमी नाहीयेत, त्यांनी देखील धाबा उभारल्यात. तेही धाबाचे रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतील. पुण्यात मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय तिथून क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतात, फिल्डिंग करतायत. एक सिंगल कंप्लीट. आयोजकांनी कुठलीही कमतरता या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठेवली नाहीत. प्रत्येक खेळाडूला जर्सी अगदी दिली जात आहेत कुणबी चषकाच्या माध्यमातून. मग प्रत्येकाचा कलर अगदी वेगवेगळा कलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या ऑरेंज आणि ब्लू जर्सीवाले दोन्ही संघ, आणि त्यांचं नावही आहे. म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही किंवा त्याच्या दुसऱ्या वर्षामध्ये देखील ही जर्सी कुठेही घालून खेळू शकता. तुमच्या टीमचं नाव ज्यावेळी तुम्ही अंगावरती जी जर्सी घालता ना, स्वतःच्या टीमचं स्वतःच्या गावाचं नाव असतं, ती खेळण्याची मजा काही वेगळीच असते. आणि आयोजकांना माहित आहेत, कुणबी चषकाच्या आयोजकांना माहित आहेत, आपल्याच भागातील एखादा खेळाडू जर मोठा होत असेल तर त्याच्यासाठी कुणबी चषकासाठी काहीही करावं लागलं तरी देखील करू, परंतु प्रयत्न मैदानाच्या मध्ये सोडायचे नाहीत. धावा फलकावरती 6. खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र बॅटची एज घेत असताना पाठीमागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे फिल्डिंग चांगली केल्यात. एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय, धावा 7. आमचे समालोचक मित्र घनश्यामजी भोईर तेही दाखल झालेत, त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येईल. 4 बॉलचा खेळ संपलाय, 7 धावा झाल्यात. लोवर फुलटच बॉल, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय, कुठलीही चुकी न करताना त्यानं झेल टिपलाय. आणि झेल कोणाची घेतलाय? ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्यानं मैदानावरती होत होती, मंगेश बोथरे. बॅक टू दी डगआउट, गॉन. मध्ये संपलाय, धावा फलकावरती 7.
एक विकेटच्या नुकसानीनंतर येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 19 बॉलमध्ये रन करायच्या 34. सामना रंगलायत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ रजिस्टर आयोजित कुणबी चषक 2026. आणि ही कुणबी चषकाची संपूर्ण टीम, जसं एका गोष्टीचा उल्लेख प्रशांत सरांनी देखील यापूर्वी केलात. रात्रभर काही जण झोपलेले नाहीयेत, काही जण सकाळीच्या मैदानावरती पोहोचल्यात, काही जण रात्रभरापासून आहेत. थोडा लोअर फुलटच बॉल होता, त्याला खेळाचा बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केलाय. तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलायत. धावा धावफलकावरती 8. सुरुवात तिथे बोरकची देखील थोडीशी अडथळत झाली होती. तिथे सुरुवात त्याने देखील पहिल्या षटकामध्ये कमी धावेने केली होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय गोठे खलाडीचा संघ बाजी मारेल की बोरकचा संघ त्यांना थांबवेल याची चर्चा होत राहील कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत ऐकूयात डीजे राज. विवेक मैदानावरती आलात. एक ओव्हरचा खेळ संपलाय. 8-1 ही आतापर्यंत कंडिशन आहेत. ज्यावेळी बोरकतचा संघ बॅटिंग करत होता त्यांच्या धावा होत्या 9. कंपॅरिझन बोरकतचा संघ 9ला 1 विकेट त्यांची होती आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग गोठे खलाडी करतोय. 8ला 1 विकेट आहेत. थँक्यू डीजे. विवेक तयार, ज्यानं चांगली बॅटिंग केलं. ओ खराब बॉल. नो नो नो. सायरन वाजलाय सध्या, त्याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा फ्री हिट मैदानाच्या मध्ये अगदी पाहायला मिळेल. पंचांचं बोट आता हवेमध्ये फिरतायत. सांगेकर सर खूप चांगलं काम करतायत. मागच्या अगदी काही दिवसामध्ये उमेलमानच्या मैदानावरती देखील आम्ही जोडीने होत आहेत. सातत्यानं आता मंडणगडच्या स्पर्धा कव्हरेज करतायत. फ्री हिटचा बॉल आहे, त्याच्यावरती बॅटर तर नाराज झाला होता, परंतु नॉनस्ट्राईक यांचे बॅटर त्यांना माहित होतं हा फ्री हिट आहेत. स्ट्रायकर एंडला असणारे बॅटर प्रणितला माहित नव्हतं की फ्री हिट आहेत. तो सुरुवातीला नाराज झालात, त्याच्यानंतर त्याने साथीदाराला पाहिलं की तो धावतोय, त्याच्यानंतर ती रन घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. येणाऱ्या 17 बॉलचा खेळ बाकी आहेत. 31 धावेची गरज आहे. हा तर थरार सुरू झालाय. अजून असली मजा येणाऱ्या 17 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आजच्या दिवसामध्ये होणाऱ्या मॅचेस, त्याच्यामध्ये खेळणारे संघ आणि कुणबी चषकामध्ये तुमची निवड, कुणबी चषकामध्ये खेळण्याची संधी. जसं एका गोष्टीचा मी उल्लेख केला की तुम्ही तुमच्या अगदी अंगावरती जी जर्सी परिधान करता त्याच्यावरती जर तुमच्या टीमचं नाव असेल, खेळण्याची मजा काही वेगळीच असते. आणि आज मंडणगडचं कुणबी चषकाचं क्रिकेट काय आहेत ना, कुणबी बांधव काय आहेत ना, हे सर्व काही पाहायचं असेल तर नारंगीच्या या ऐतिहासिक क्रीडा मैदानावरती तुम्ही या आणि संपूर्ण क्रिकेटचा थरार पहा, जेणेकरून तुम्हाला पाहता येईल आज मैदानावरती कुठला खेळाडू कसा परफॉर्मन्स देतोय. 10ला 1 विकेट, 17 बॉलमध्ये 31 धावेचं लक्ष. डिबेनचे आमच्या दोन्ही कॅमेरामॅन सतत चांगलं वर्क तेही करतायत. सोडून दिलाय बॉल. बाकी पंच अगदी दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड. सांगेकर सर अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडेही आहेत. आपले चारही पंच अगदी पाहिले तर खूप छान पद्धतीनं काम तेही करताना पाहायला मिळतील, कारण अनुभवी पंच आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र त्यांची निवड करण्यात आल्यात. 11ला 1 विकेट. सातत्यानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये या सर्व अंपायरची देखील चर्चा राहिलेत. त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत असतात, त्याच्यामुळे एक जवळचे संबंध हे सर्व पंचांशी आमचेही राहिलेत. बॅटची एच तिथे मात्र विकेट किपरनं हा झेल कॅरी केलाय. दुसरा धक्का लागलाय टीम गोठे खलाटीला. 11ला 2 धक्के. मैदानाच्या मध्ये कमबॅक केलाय टीम बोरखतनं. डीजे. थँक्यू. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये श्रीनिवास मैदानावरती आलात. श्रीनिवासला जबाबदारी स्वीकारावी लागेल गोठे खलाडीच्या माध्यमातून, टीमच्या माध्यमातून.
चांगला बॉल. अपील थोडस लेट अपील केलंय, लेट रिॲक्ट केलंय. पंचाने सांगितलं लेग बायच्या माध्यमातून धावा कंप्लीट होतील. एक संघाची धावसंख्या 12ला 2 धक्के. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 बॉलमध्ये 29 धावेचं लक्ष आहे. हे असं मैदान आहे की इथे या मैदानावरती जसं दुपारचं सत्र पुढे येतं, षटकार चौकारांची आतिषबाजी होत असतात. तुमच्याकडे जर चांगलं क्रिकेट, तुम्ही जर टॅलेंटेड क्रिकेट दाखवू शकतायत तर या मैदानावरती ते देखील शक्य आहे. पायावरचा बॉल, त्याला मात्र पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फिल्डिंग चांगली केल्यात. एका सिंगलवरती समाधान. धावा फलकावरती 13. 2 गड्याच्या मोबदल्यात अजूनही 2 बॉलचा खेळ हा मैदानाच्या मध्ये बाकी असेल. पुढचा बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूचा ऑफ साईडला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा अगदी तो वायडिश आलाय. एक कंप्लीट बॉल हातामध्ये नाही आला. त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये डबल मध्ये झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न आता तिसऱ्यामध्ये झालाय. 3 रन मैदानाच्या मध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 16. लॉस ऑफ 2 विकेट. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 13 बॉलमध्ये रन करायच्यात 25. 13-25 वाला मॅच आहे. शेवटचा बॉल मात्र निर्णायक असेल. या बॉलवरती तुम्ही कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये खेळतायत या गोष्टी देखील मात्र तितक्याच महत्वाच्या ठरणार आहेत. कारण हा बॉल अगदी सांगेल ही मॅच कुठल्या दिशेने जाईल. 13 बॉल 25 धावेची गरज. फटका फसलाय, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडा पाठीमागे जातोय, स्वतःला ऍडजस्ट करतोय आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केलाय. ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न सध्या बोरकतचा संघ मैदानाच्या मध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून दाखवत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 16ला 3 धक्के. टीम गोठे खलाटी या संघाचे लागत असताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये रन करायच्यात 25. आपण जाऊ डीजर राजकडे. आपण ऐकत आहात डीजे राज सध्या ते प्ले करतायत. टायटल सॉन्ग आपण पाहिलं कुंदी चषकाचं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे येतात वेगानं. पुन्हा पाठीमागे जावं लागलंय. तुम्हाला पाठीमागे जायचंय, पुढे यायचंय, हा विचार तुम्हाला मैदानाच्या मध्ये करायचा आहे. कारण आता इथून येणारे बॉल हळूहळू कमी होऊ लागल्यात. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉलमध्ये रन करायच्यात 25 धावांचं लक्ष जर तुम्हाला मैदानाच्या मध्ये कंप्लीट करायचं असेल, प्रयत्न तर आता सर्वोत्तम करायचे आहेत आणि ते सर्वोत्तम प्रयत्न मैदानाच्या मध्ये करणार नाही करणार याची देखील सध्या चर्चा होऊ लागलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे. एका धावेवरती समाधान. परंतु कौतुक करायला हवं. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जरी तो कॅच कॅरी नाही झाला, थोडं पाठीमागे जाऊन कॅच घेणं आणि ते उलट दिशेनं म्हणजे तुम्ही मागे मागे ज्यावेळी जातात त्यावेळी तुमचा बॅलन्स हा सर्वाधिक आधी तुम्हाला सुरुवातीला बॅलन्स करायचा असतो आणि त्याच्यानंतर तो कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला होता. जरी कॅच सुटलेत पण तो तितका काही फरक मैदानाच्या मध्ये पडेल असं सध्या तरी चित्र दिसत नाहीये. 10 बॉलमध्ये 24 धावेची गरज. चांगला बॉल. सातत्यानं एक गोष्ट आतापर्यंत मला मैदानाच्या मध्ये जाणवल्यात. पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. ऑन साईडला जास्तीत जास्त फटके मारण्याचा प्रयत्न होतोय. मैदानावरती तर ऑफ साईड आहेत, पॉइंट आहे, कव्हर आहेत, लॉंग ऑफ आहेत, तिथे जास्त फटके नाही आले. आतापर्यंत जो काही प्रयत्न झालाय तो ऑन साईडला झालाय. मग फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल किंवा लॉंग ऑन असेल, या क्षेत्रामध्ये प्रयत्न झालाय. तुम्ही मैदानाच्या मध्ये खेळत असताना मैदान अगदी दोन्ही बाजूने आहेत. भौगोलिक परिस्थिती या मैदानाची जर पाहिली ना, तुम्ही कुठल्याही दिशेनं केलं तरी तो चौकार जाऊ शकतो. तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट, तुमच्यामध्ये असलेलं ते कौशल्य हे तुम्हाला मैदानाच्या मध्ये दाखवायचं आहे, तरच तुम्ही जिंकू शकतायत. अन्यथा समोरचा टीम तर तुमच्यावरती हॅवी होणार. येणाऱ्या 8 बॉल रन करायच्या 23. आज मंडणगडचे आपले सर्व सिनियर सिटीजन आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. समोर डान्सिंग डाऊन द ट्रॅक फोर्स केलाय.
क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीत. बोरकतला माहित आहेत बाबा इथे मिस्टेक नाही करायची आणि एक चांगला कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. खेळ संपले 18-4. या आतापर्यंत कंडिशन तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. प्रयत्न तर सुरू आहेत. राजा, राजेंद्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा मात्र धाव घेण्याचा प्रयत्न तिथे होत नाहीत. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर करण्यात आला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या मध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत. आता हे आव्हान कठीण आणि कठीण होत चालले कारण येणारे बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत ते 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे 23 रनचं लक्ष मात्र मैदानावरती असणार आहे. आपण डीजे राजकडे जाऊयात. ऐकूया संगीत. चला 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 हवेची गरज आहे. सध्या आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे अगदी रात्रभर त्यांनी जागरण केलं या मैदानावरती. सकाळी तो डीजे पुन्हा तर त्यांनी इथे घेऊन आल्यात. 6-23. पहिला बॉल अगदी आपण पहिल्या तर खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुढील मॅचचा टॉस झालेला आहे. देवार आणि रानवलीमध्ये टॉस झालेला आहे. त्यांच्यामध्ये मॅच होणार आहेत. त्याच्यानंतर आंबवलीचे कॅप्टन आणि पनलीचे कॅप्टन, आंबवली अ आणि पनली अ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे आहेत. मुख्य मंचावरती या. तुमच्या टीमच्या जर्सी ह्या तुम्हाला इथून कलेक्ट करायच्या आहेत. मुख्य मंचावरती यावं लागेल तुम्ही आपल्या जर्सी घेण्यासाठी. पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलायत. फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. म्हटलं मी आधी एका धावेनं काही फरक पडणार नाही कारण एक एक धाव जी आहे ना ती एक एक धाव तुम्हाला मैदानाच्या मध्ये ती मॅच जिंकू शकत नाहीत. तुम्हाला प्रयत्न मोठे फटक्यांचेच करायचे आहेत. आता तर ते कंपल्सरी होऊ लागलेत कारण 4 बॉलमध्ये 21, 4 बॉलमध्ये किमान 3 षटकार 1 चौकार तर तुम्ही जिंकू शकतायत. प्रयत्न मैदानाच्या मध्ये सध्या तरी तो दिसत नाहीयेत. एकदा की मंगेश बोत्रे यांची ती विकेट गेली ना तिथून अचानकपणे हा गेमच बदललाय, मॅचच बदललाय. टीम गोटे खलाटी या संघासाठी सुरुवातीला असं वाटलं की गोटे खलाटी संघ मात्र त्या मॅचच्या जवळपास जातोय की काय, पण त्याच कंडिशन मध्ये आता आपण पाहिलं तर या मॅचच्या दिशेने सध्या बोरकतचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोटे खिलाडी म्हटलं तर आदरणीय दत्ता शेठ यांची आठवण प्रत्येकाला येईल कारण त्याच गावातून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व आहेत, समाजसेवक आणि एक गोड असं व्यक्तिमत्व आहे. 22-4, 2 बॉलचा खेळ बाकी. चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथे लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट होतं. सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या तर 23. मॅच जिंकण्यासाठी एक बॉल मध्ये रन करायचे 18. 18 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. अशा पद्धतीनं मॅच जो आहे तो मॅच मात्र मैदानाच्या मध्ये जिंकलाय. टीम गोठे खलाटी संघाला पराभवाच्या छायामध्ये पाठवत असताना बोरकत संघानं हा सामना आपल्या नावी केलाय. टीम बोरकतचं पण अभिनंदन करूयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जाणार आहे. मिस्टर विवेक ठरतात त्या मॅचचे हिरो. इज अ मॅन ऑफ द मॅच. विवेकला हा मात्र पुरस्कार दिला जात आहे. एक चांगली गोष्ट काय, मॅच संपल्यानंतर लगेच दुसरा संघ मैदानाच्या मध्ये इंटर होतोय, ही देखील महत्वाची बाब आहे. त्यामुळे आपलं देखील मनापासून आभार आहेत कारण आपण लगेचच मैदानाचा ताबा घेत आहेत. सहकार्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर विवेक बंगाल.
आपली संपूर्णतः कुणबी चषकाची क्रीडा